पिंपरी चिंचवड शहरातला संपूर्ण कचरा एकत्रीकरण करून या मोशी डम्पिंग ग्राउंडवरती गेल्या अनेक वर्षापासून आणला जातो। माझ्या पाठीमागे दिसतोय तो एक डोंगर तयार केलेला आहे खरं तर, आणि हा डोंगर तयार करत असताना हे वेस्ट टू एनर्जी प्रकल्प होण्याच्या अगोदरचा हा डोंगर आहे। खरं तर कचऱ्यावरती करोडो रुपये खर्च महापालिका करते, कचरा गोळा करणं, संकलन करणं, इथं आणण्यापर्यंत त्याच्यावर करोड रुपये खर्च करते। आणि हा डोंगर तयार झाल्यानंतर ही वेस्ट टू एनर्जी इमारत होत असताना खरं तर तो योग्य प्रमाणे नियमानुसार त्या इमारती बांधल्या का याची प्राथमिक चौकशी केली पाहिजे। कारण एखाद्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याच्या शेजारी तुम्ही ऑफिसची इमारतीला परवानगी देता किंवा ती ऑफिसची इमारत बांधता, हेच मुळात चुकीचं आहे। आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। मग तो ठेकेदार असेल, कचरा संकलन करून त्याची विल्हेवाट लावणारा ठेकेदार असेल, किंवा महापालिकेचा संबंधित अधिकारी असेल, याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। 23 कर्मचारी त्याच्यामध्ये फसले होते, त्यातले आजही 8 कर्मचारी अजून बाहेर काढतात त्यांना। NDRFची टीम, संरक्षण विभाग दलाचे कर्मचारी, त्याचबरोबर महापालिकेचे कर्मचारी ही सगळी कारवाई करतात। अतिशय ही दुर्घटना परत होऊ नये आणि या दुर्घटनेमध्ये नाहक ज्यांचा बळी जातो आहे असं समजतं आहे, हे कर्मचारी गरीब घराण्यातले आहेत। त्यामुळे जो कोणी दोषी आहे, ज्याने कोणी चुकीचं काम केलेलं आहे, त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचं ऑनलाईन उद्घाटन झालं। उद्घाटनाच्या पूर्वी सुरक्षिततेचे नियम आणि पर्यावरणाचे नियम केंद्र सरकार राज्य सरकारने जाहीर केले होते, त्याचं कुठं उल्लंघन झालं असं वाटतं का तुम्हाला? बघा, मी सांगतो, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प घेत असताना त्या प्रकल्पाच्या सगळ्या फाईल्स राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राला पाठवल्या जातात आणि केंद्र सरकारने तो फंड केंद्र सरकार राज्य सरकारने मंजूर करून हा सगळा प्रकल्प उभा केला गेलेला आहे। जवळपास 1350 कोटी रुपयाचा हा प्रकल्प उभा केला गेला आणि ह्याला 1350 कोटी रुपये केंद्र सरकारची मदत मिळालेली। आणि मोठा एवढा प्रकल्प उभा करत असताना त्या नॉर्म्स पाळल्या का, महापालिकेने परवानगी देत असताना त्या दिल्या का, या कचऱ्याच्या डोंगराच्या शेजारी अशा प्रकारच्या इमारती बांधून अपघात होणार किंवा नाही होणार याची चौकशी केली का, ही सर्व चौकशी अंती खरं तर बाहेर येईल। याची पूर्णपणे या घटनेची चौकशी व्हावी अशी मागणी करणार आहे। सुरक्षतेच्या नियमाबद्दल काय तुमचं म्हणणं आहे? सुरक्षतेचे नियम डावलेत असं वाटतं का? निश्चितपणे बघा, कचऱ्याच्या डोंगराच्या शेजारी कार्यालय उभं करणं हीच मुळामध्ये चुकीची आहे आणि जो कोणी या गाढवपणा केला त्याला कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे। खरं तर अशा प्रकारचं कृत्य करणं, मानवजातीचा खरं तर बळी घेणं हे चुकीचं आहे आणि म्हणून ज्यांनी कोणी चुकी केली त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे या मताची मी। कचरा डेपो